तर मंडळी आता हनुमान मंदिरापाशी आलोय. आता पाया बिया पडलोय. आता प्रदक्षिणा घालतोय आम्ही. तर नमस्कार मंडळी. आता आजचा विषय असा आहे की आता मम्मीला दिदीला घेऊन मी निघालो एका ठिकाणी, कारण त्यांचं काहीतरी काम आहे. तर मंडळी आता आलो इथं मम्मीला दिदीला घेऊन. ही दिदी आली इथं. पिल्या काय र सोन्या वाटतोय. अरे का पळतो इकडे की, मला बघून पळूनच गेला. पिल्या लपून करा बसतोय. अरे मंडळी आता ही बघा 3 खांबाला 3 पोरं कशी उभी राहिले ती. आता ह्यो पिल्या काढतोय त्याचा फोटो आणि येतोय मग मला दाखवायला. बघ कोणाचा फोटो काढला, बघ दाखव फोटो. अरे वा वा छान शिकला की. हे यार काय लावलेला का, बंद कर. काय गाडी न्यायचा विचार आहे काय? हा न्यायची का कुठं, देऊ का चावी? जावा तिघं बसून कुठंतरी या फिरून. गाडी चालू येते ह्याच्यात. कुणाला येते? गाडीला चाक किती असतात? 2. छान छान छान. तुम्ही कुठे जाणार गाडी घेऊन? टाकीपाशी काय करणार? होय. कितीला आहे तू? 3री. आणि पिल्या कितीला आहे तू? आणि तू? पहिली. होय. कुठल्या शाळेत जाता? मराठी. हुशार आहे की लागा तुम्ही? बेचा पाडा येतो का? मन बर. हा तुला काय येतं पिल्या? मन बर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ABCD येते कोणाला? मला हा बा तू म्हण. हा ABCDEFGHIJKLM. अजून काय काय येतं तुम्हाला? मला एकोणीस येते. 15चा पाडा. 15चा पाडा येतोय. नाही 13. मन बर 13. हा तरी की 13 13 26 13 39 40 52 53 55 56 57 63 91 93 112 93 100 100 125 130. त्याचं कसं रे 125 आणि 130. आता इथे ही बारकी पोरं खो खो खेळायला लागल्यात. हे करा चालू. हे एक डाम आणि ते एक डाम. पड चाल. नीट पळ की. काय पिल्या खेळतोय? 1 2 3 4 5. उद्या शाळा आहे का मला सांग पहिले? परवा? नाही. परवा पण सुट्टी आहे. मन कविता. वेड कोकडू खूप ठकल येताना गडी वाट चुकड अंधार बघून भलतच डमून डमून झोपेला आलं शेवटी एकदा घड दिसलं वेड कोकडू गोडासर डोकं ठेवून गवताच्या उशी हळूचा शिर आईच्या गोशी आम्ही पळू आता दुसरी म्हणतो म्हणा. लोटे बाबा झोपता किती 8 तास दिवसा 8 तास रात्री. एवढीच आहे कविता. एवढ्यात आणि कितवीतली कविता आहे? पहिलीतली वय. आम्ही दोघं पळतो. पहिलीतली कविता आहे. आम्ही दोघं पळतो. कुठं पळता? इथं. नको पडून घे. पड चाल. पिल्या तुला काय येतं? नसतं जेव्हा येतं का? हा नसतं जेवतो का पिल्या? म्हणे का तिकड? हा काय कासवाची काय? कासवाची काय? पिलू कविता आहे. म्हणा. हा म्हणा खाली बसून म्हणा. शाळेला चालले गडबड गुंडी पोल म्हणाली कल्लू बाला केव्हा सुटली आमची शाल कल्लू चाललाय हळू हळू आतात लढतय मुळू मुळू आतात लढतय मुळू. अजून एक छान 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 छान. वरची एक कडी थोडी शानी थोडी कडी कप्प्यावर घालून एक संध्याकाळी गेली झोपी तिच्या स्वप्नात देवा हळूचं बाप्पा घेऊन गेल. दुसऱ्या दिवशी कळी उठली खुडू खुडू हसत सुटली इतके हसावळे कळीच्या शेवटी फुल झाले. आपण ABCD माडली उडी गेला जीव आय लव्ह यू. ए असं म्हणते त्याला का? मला वाटलं शाळेतली ABCD म्हण. काय लागा तुम्ही असं बोलतात का? शाळेतली ABCD म्हणायची का असलं बोलतात? तुला काय थांबा. ए शांत पोरं लागा तुम्ही 12तले दिसताय चांगलीच का पाय. तर मंडळी तिकडून आल्या 2 डॉन. कुठे गेला? गोटे खेळाय कुठं?
बामण किती आहे गोटे डाव झालोय सुरू गोटे डाव सुरू झालोय मग काय बरं आहे लागा चल खेळू आपण इथं मला बारकाच तो अजून शाळेला पेपर कधी पेपर 8 तारखेला आहे चाल लवकर नाही चाल बाबू काय रे काय नाही येतं का ए टेंगे टेंग करून दाखव कोणतरी चला हा चौघाने बी करा हा शिकला तर आता 2 गेले तर घरी त्यांच्या तुम्हाला काय अभ्यास नाही वे हे रे ए पिले अभ्यास नाही वे अभ्यास करा की जावा कसला पाया पडायचा गेप तू माग बसा गाणे तुम्हाला आठवते ते रे अभ्यासाच आठवते काय काय लगा पोरे ती सपे गाणे म्हणतात दुसरं काय येतं नुसती गाणी येतात ए यार खतरनाकच पोरे आहेत दीदीचं मम्मीचं आता काम झालंय आता चाललोय घरी तर मंडळी आता आलोय घरी मागासपासून मी त्या बारक्या पोरांवर बोलत होतो खेळत होतो लय भारी वाटत होतं बारकी पोरं ती कविता म्हणायची गाणी म्हणायची त्यामुळे आता वाईस प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय मस्त वाटते आता वाईस तर मंडळी आता वाजल्या दुपारच्या 2 आणि मी आलो आमच्या घराच्या मागच्या मंदिरात ह्या पोरांवर बॅटबॉल खेळण्यासाठी बेटिंग येते तर मंडळी आता माझी बेटिंग आली आणि आमची बॅट असली मंडळी आता हे बॉल खेळताना अडकलाय डायरेक्ट काठीतच तर मंडळी आता खेळून झाले सगळे पोरं गेल्यात घरी तर मी पण चाललोय घरी तर मंडळी आज आहे शनिवार आणि त्याच्यामुळेच मी आता निघालोय आमच्या गावातल्या हनुमान मंदिराकडं पाया पडायला त्याआधी मम्मीने ही 2 रागा मला घरात न्यायला लावल्यात ती पहिल्यांदा घेऊन जातो तर मंडळी आता या 2 रागा घेतल्यात आता हे पहिल्यांदा घरात ठेवतो तर मंडळी आता हनुमान मंदिरापाशी आलोय आता पाया बिया पडलोय आता प्रदक्षिणा घालतोय आम्ही तर मंडळी आता हनुमान मंदिरापाशी आम्ही आलेलो पाया बिया पडलोय आता तर मंडळी हा निसर्ग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी आता दत्त मंदिरात पाया पडून आलोय आता इकडे चाललोय लक्ष्मी मातेच्या मंदिरात पाया पडाय तर मंडळी दर्शन घेऊन झालंय आता चाललोय गाडीकडं तर मंडळी इथं आलं की मन एकदम प्रसन्न होतं कारण इथला निसर्गच असा आहे सगळीकडे झाडं लावल्यात इथं तर मंडळी आता इथली एक तुम्हाला एक अशी गोष्ट मी दाखवतो ही बघा झाडांची मदतीने शंकराची पिंड तयार केली आहे तर मंडळी आता पाया पडून झालंय आता चाललोय घरी तर मंडळी आता घरी पोचलोय हनुमान मंदिराकडून दर्शन घेऊन आले ओके मध्ये आता आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या गावाकडची लाईव्ह बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय